बाय बाय. थँक्यू. Have fun in Europe. कॉफी इल्ले दिले कडू कडू डोकं दुखायला म्हणून घेतलं. साखर अजून घालू पोरगीला सोडून येणार म्हणून गंगा जमुना काल सकाळपासून सुरू. काल सकाळी कोल्हापूर येतोय गंगा जमुना. हां आज दुपारी झोपतोय गंगा जमुना. निघालो गंगा जमुना. काय पर्याय नाही. पर्याय नाही. आमची पोरगी उलट्या करते. उलट्याची स्पेशलिस्ट आहे. 3D टाईप आहे. माझं ब्ल्यू वाला होतं, तुझं ग्रे वाला आहे. ग्रे काय ब्ल्यू काय एकच. अजिबात नाही. ही तर ऑलरेडी उशी आहे ना. ह्याच्यापेक्षा ना हे घालून कम्फर्ट आहे. स्लिपिंग चेअर्स कन्सेप्ट मला काय माहिती नव्हती, बट छान वाटलं निवांत. अजून आम्हाला 7:30 7:30 आमची फ्लाईट डिले झाली आहे 1.25 तासाने. सो आमच्याकडे आता 2-2.25 तास आहेत अजून. आता आठवडाभर बाहेरच खायचं आहे. मग घरूनच आम्ही चपाती आणि ऑमलेट आणलं होतं. अँड नथिंग कॅन बीट होममेड चपाती अँड ऑमलेट. बहालीमध्ये स्टॉल टाकूया आपण. पुरणपोळी वडापाव. पुरणपोळी आर यू किडिंग? बायकोला येत नाही बनवता तुझ्या पुरणपोळी. त्यांना कुठं कळतंय? हे सब आपने को पता है. हा भूक पण लागली होती मला. अजून खावाय शंदेर आहे. फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप स्टार्ट्स विथ अ डिले. अरे डिले इज व्हेरी कॉमन. व्हेरी कॉमन आहे. कनेक्टिंग फ्लाईट असते ना तर डिले म्हणजे लय डेंजर असते. आणि त्यात फक्त आपल्याकडं 30-35 मिनटं असणार आहे. अजून डिले झाली नाही तर. नाही आता टेक ऑफ झालाय म्हटलं. झालं का टेक ऑफ? टेक ऑफ कधी झालाय. तर मंडळी आमची फ्लाईट कितीला होती आधी? 7:50ला होती. 7:50 7:40 7:50 होती ती 7:40ला प्रीपॉइंट झाली 10 मिनिट्स आहे. नंतर मग किती? परत 7:50 झाली. नंतर पुन्हा 8:30. नाही नंतर 9:05 नंतर 9:15 नंतर 9:30 मग आता 9:50 झाले. 9:50 झाली आता. आणि आमची 9:50ला इकडून निघणार. तिकडं पोचायला 11. 11:30 म्हटलं तो. 11:30 आणि आमची 12:30ला लागेल पालेलची फ्लाईट आहे. आणि प्लस जाऊन इमिग्रेशनचं प्रोसेस करायचं आहे. सो मिस्टर पॅदल इज अ बट इन टेन्शन अँड वी हॅव गॉट समथिंग फॉर रिफ्रेशमेंट. काय आलं बघा का फायनली बोर्डिंग ॲट पुणे ॲट 19:50 PM. फ्लाईट नाही आम्ही एकतर कमी जातोय आणि जे जातोय ते बी असं डिले. कनेक्टिंग फ्लाईट आहे. 11 पोहोचतं. 11 11:30 होती. 11:15 बाहेर पडायला. 11:15 11:30 and ready to take off. Come on! Yay! Bye, Sia. Sia दिमाग से नहीं जाएगी. पिल्लू आ जाओ. चलो भागो भागो भागो. तर मंडळी बंगलोरला फायनली पोचलो. पावणे 7:50 ना 8:50 9:30पर्यंत आम्ही पोचायला आयडियली पाहिजे होतो. 9:30ला पोचायला पाहिजे होतं. 11:30ला पोचलो. 2 तास लेट. आणि आता बालीची फ्लाईट आहे आमची 12:50 म्हणजे अजून 50 मिनिट्सच आहेत. आणि अजून म्हणजे आम्हाला वॉक करतच तर म्हटलं 700 मीटर आहे प्लस तिकडे आणि इमिग्रेशनची प्रोसेस. असं एकदम कट टू कट होणार आहे. बट इंडिगोवाल्यांशी आम्ही आधी पण बोलत होतो
की बाबा तुम्ही आम्हाला प्रायोरिटी बेसवर थोडंसं कोऑपरेट करा किंवा हेल्प करा. ते लोक थांबलेत पण तिथे. पण आम्ही आता 5 मिनिट झालं आलं अजून बाकीचे अजून 4 पॅसेंजर्स होते आमच्याच फ्लाईटमध्ये जे आम्हाला म्हणजे बालीलाच कंटिन्यू करणार आहे. मग त्यांच्यासाठी म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. ते आले की मग झुप निघायचं. रात के 12 बजे एकदम भगाते हुए मोड में भाग रहे हम लोग. गॉड. हाँ, वेदर इज लवली. म्हणजे वेदर म्हणून लेट झाला. म्हणजे धुकं धुकं वाटतं इकडे. हां, तिकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आय गेस. फॅन्सी दिसतं लांबून. भारी वाटलं ना. हे बँगलोरच आहे, बाली नव्हे. बालीसाठी आम्ही पळा लागलो. अशी गुंगी येत होती नाही का त्या आधीच्या फ्लाईटमध्ये. आणि जसं उतरलं एकतरी असं एकदम वातावरण भारी वाटायला. एकदम वारं आणि थंडी. त्यात आम्ही पळतोय, लिटरली पळतोय. कसलं भारी. मला शॉर्टकट एंट्री दिलेत अजून 4 लोक. हां, औरुष एकटाच जातो वाटतं बालीला बायकोला सोडून. बापरे. पोचतोय. असं बाली एअरपोर्ट जरा हे करायला पाहिजे होतं. बाली नाही का, बेंगलोर एअरपोर्ट. आय एम सो सॉरी. डोंट टेल मी. वापस नाही आताच सांगलं ना आपल्याला. मला असं फॉर अ सेकंड वाटलं की आपण बाहेर. आम्ही क्रेडिट कार्ड घेतलं होतं इथे थांबण्यासाठी. लेकिन किस्मत का खेळ है सारा. तरी बरीच लाईन आहे. अगं लई नाही नसतं, आपल्यासारखे लई आहेत. देर इज अ व्हेकल विच इज कॅरिंग मी राईट. या कॅन यू सी मी. हां, पासपोर्ट माझ्याकडे. बोर्डिंग पास इज विथ यू. आलो बाबा फायनली बसतो फ्लाईटमध्ये. मी सगळं ठेवतो. ठेव ठेव. हाय बाली. गुड मॉर्निंग बाली. वेलकम टू बाली. असं सोन्याचा मुकुट करून घेते पौरुषकडून. वेट. सगळीकडं बायकोला सोडूनच पुढं. वेलकम टू बाली. चालेल, आमचं आगमन झालेलं आहे. सगळीकडे बॅनर लागलेले आहेत. मला तर मुकुट दिसले सोन्याचे. करून घ्यायचं आहे आता जायच्या आधी. हां, असं नेक्स्ट टाइम एअरपोर्टमध्ये बसलं की मुकुट के साथ बैठेंगे हम. आणि इंडियामध्ये म्हणजे आपल्या पुण्या किंवा कोल्हापूरमध्ये 7:40 वाजले आणि बालीच्या टायमिंगनुसार 10 वाजले. 10. कांतारा कांतारा पार्ट 3 आहे तो.
बॅग्स लवकर नाही. हे बघ ना, हे बघितलंस का? बघितलं. एअरपोर्ट असा ओके आहे हो की नाही. ओके, हैदराबादचा काय एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल, जो आम्ही फक्त 2 मिनटं बघितला. हैदराबाद बँगलोर आहे हा. बँगलोर. तर आम्ही ई विजा तर ऑनलाईनच काढला होता आणि अरायवल कार्ड एक पण काहीतरी असतं, ते पण पौरुषने आधीच काढलं होतं. सो इथे आल्यानंतर माझं ना ॲक्च्युली मी पासपोर्ट रिसेंटली काढलं होतं. तर इथे खाली तुम्हाला असं चिप दिसते का पासपोर्टच्या खाली. सो माझं ई पासपोर्ट आहे आणि पौरुष जुनं असल्यामुळं त्याला हे नाही आहे, तिथं चिप नाही आहे. आणि ज्यांचे असे चिपवाले पासपोर्ट्स आहेत त्यांना लिटरली असे म्हणजे हार्डली 1 मिनिटमध्ये माझं सगळं इमिग्रेशन अँड ऑल क्लिअर झालं आणि आय वॉज आउट. भारी होतं. म्हणजे फक्त हे तुमचा फेसवाला पेज तिथे ठेवायचं, स्कॅन करायचं, फर्स्ट डोअर ओपन होतं, सेकंडमध्ये कॅमेरा तुम्हाला स्कॅन करतं आणि देन यू आर आउट. म्हणजे हार्डली नॉट इवन 10 सेकंड्स. व्हेरी नाईस. आणि पौरुष तिथं इमिग्रेशनच्या लाईनमध्ये उभ्या आहे. झंझरान. मला शोधायला जातं. तर पौरुष wants to share something. 10:24ला आलो होतो. 10:44ला इमिग्रेशन माझं झालं. लाईनचं आधीच झालं कारण की तिचा पासपोर्टवर सांगितलं ते सगळं हां. कहाणी. पण तुम्ही यायचं असेल तर 2 गोष्टी, एक तर ई विजा करायचं आणि दुसरी गोष्ट इंडोनेशियाचं इथे असते अरायवल कार्ड. ते करायचं. दॅट्स आणि तुमचा passport. संपला. चलो बाय. चला. थके हारे जीव. आता अर्ध्या तासात नाही, अजून आता कार्ड घ्यायचं आहे आपल्याला, मग कॅब बुक करणार. तर मंडळी आम्ही इथं टेलकॉम सेलचं हे घेतलं आहे, काय म्हणतो आपण, कार्ड. आणि फॉर दॅट हे वाला घेतलं. डू यू हॅव द चेंज इन $20, 23 GB. So 23 GB and call 400 minutes. कांतारा बालीतनंच हे झालं वाटतं, प्रोत्साहित. चलो. न्यू कार्ड आहे. न्यू कार्ड तुम्ही फॉरेन ट्रिपला प्लॅन करत असाल तर हे बेस्ट आहे. द रिझन बिहाइंड ती फोरेक्स चार्जेस नाही आणि जे ते प्राईस सांगतात ते बाय डिफॉल्ट कन्वर्ट होतात. म्हणजे तुम्हाला एक्सचेंज पण पैसे करायची कॅश कॅरी करायची गरज नाही, एक्सचेंज रेट एक्स्ट्रा समजा भरायची तुम्ही, गरज नाही. एक 50,000 रुपये लोड केलं थांबा ना, अशी सही होते. हा. त्याला पण स्कूलमध्ये घालणार आहेस तो? ओके. ओके, तुझ्याबरोबर घेऊन जाऊ द्या. हा, ओके. ठीक आहे, खेळ तू मग. हाय हाय दीदी. दीदा. उभूत दाखवत मला. उभूत नाही. उभून नाही अजून, उभून लांब आहे. काय काय रामायण आहे का काय? घोडे आहेत भरपूर, बाकी कोण त्यांचे हे आहेत काय माहिती. त्यांच्यात का आपल्यात माहित नाही. त्यांचेच असतील ना ऑब्विसली. जोक ऑफ द डे. हार्डली तास पण नाही झाला आम्हाला लँड होऊन आणि जोक काय आला माहितीये का, नाही आपण इंडियामध्ये फिरायचंच नाही, असं आपण नाही काय नुसतं बोलतो? बाहेर फिरायचं. मला ऐसा कुछ नहीं भाई. ऐसा कुछ इंडिया नहीं में बहुत भाई. अच्छा है. नाही म्हणजे हार्डली अजून काय एक्सपिरियन्स नाही, डायरेक्ट. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की इंडियातलं फिरणं पण महाग झालंय, तर तेवढ्याच होय ते तर आहे. आता गोव्याचे आता आम्ही हॉटेल्स बघत होतो डिसेंबर एंडसाठी, त्याच्यापेक्षा स्वस्त आम्हाला इकडचे भेटते अँड विथ सेम कॅटेगरी. बालीला तर रिसॉर्ट्स आर गुड रिसॉर्ट्स आर इन रिजनेबल प्राइस. इंडियामध्ये ऑब्व्हियसली खूपच महाग झाल्यात रिसॉर्ट्स. म्हणजे असं बेसिक ओके टाईप्स पण 5,000 पासून सुरू होतात आणि लाविशवाले तर मग 10 and 15K and above असतात. आम्हाला तिथलं 2 टॅक्सेस भरायला नाही लागले है ना, यांच्यामध्येच कवर्ड झाले ते. कसले टॅक्सेस?
काय काय सांगत होता ना तो आता. पोचलो आम्ही रिसॉर्टला आता. प्रचंड झोप आली आहे मला. भारी वाटायला ना, भारी वाटायला. तुझी सॅक ठेव वाटलं त्याच्यातच. आमचं एक दिवस विल्ला आहे आणि एक दिवस ह्यांचीच दुसरी प्रॉपर्टी आहे. विलाचं बुकिंग उद्या आहे आणि आज माहीत नाही आता कशा टाईपचा रूम आहे. मला ते सुपिरियर रूम की असं काहीतरी होतं त्यांचं. लंच अँड डिनर. Only one small request. We have that private villa tomorrow. Okay. So by वाव. हळू 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 शी इज टॉकिंग विथ समवन. वाटत नाही ना एवढं भारी आवाज करते. कशाच आहेत बनले ते? हा. घेऊ नको. हो या. I don't remember after how many years I'm driving cycle. And has crossed me. यांचं हे चिकन सूप आहे. सूप यांचे सॉस टाईप आहेत. मूळ ढारा. There are no any like insects and Just like a mosquito in the evening. Evening. But our team will be put the mosquito coil, Okay. and then they are ready like a spray the area. ओके. So for this, तर ही आमची 2 नाईटसाठी छोटासा प्रायव्हेट पूल. इथे सिटिंग एरिया, तिथं मिनी फ्रीज आहे. तिकडे तुम्हाला काय चिरीक पिरीक बनवून खायचं असेल, चाय कॉफी और समथिंग लाईक दॅट, देन यू कॅन डू. इथे एक ओपन शॉवर टाईप आहे आणि रे स्लाईड करायचं आहे डोअरचं. हे ए सी आहे छान. अरे वा, किती मोठा आहे टब आहे बघ. मस्त ना. व्हेरी नाईस. लव्ड इट. तर मंडळी थोडीशी छान 1 तास झोप झाली आहे आणि आता आम्ही उबूद मार्केट आणि 1-2 टेम्पलला जायचं आहे. आता किती वाजलेत बघा इकडे. 4 वाजून गेले असतील. 4:30 की आपण उठलोच नव्हतं. 4:30 माझ्यामध्ये वाजले असते. तर 4:30 बघू थोडा वेळ जसं सेफ वाटेल आणि लोक जास्त दिसतील रस्त्यावर तसं थांबून उबूद मार्केटला जाणार आहे. टेम्पल पण एखाद दुसरं त्याच्यासमोरच आहे म्हटलं आम्हाला. आणि ते वी मार्टमधून थोडे पाण्याचे बॉटल्स आणि काहीतरी किरकोळ छोटं मोठं सामान घ्यायचं आहे ते घेऊन यायचं. सगळ्यात आधी जाऊन आम्ही 2 व्हीलर घेणार आहे म्हणजे फिरायला बरं आम्हाला. आणि करन्सी एक्सचेंज करणार कारण की आम्ही आणलं $मध्ये. बाकी तर फॉरेक्स कार्डच आहे. आत्तापर्यंत सगळीकडे स्वाईपच केलं. बट मग आता हे करणार आहे काय कॅश. आम्ही $50,000 आणले होते. 50,000 इंडियन रुपीजचे डॉलर्स आणले होते. तर ते ॲटलिस्ट थोडे हे करून एक्सचेंज करून यांच्या करन्सीमध्ये घेणार. जट 4:30 वाजलेत. किती आहे? अच्छा इकडे सर. इथे प्रत्येकाचे घरच आहेत वाटतं बघ ना. इथे पण लावलं आहे, हे पण लावलं आहे. हे प्रत्येक घराच्या पाठीमागे होतं. म्हणजे आम्ही एअरपोर्टवरून येते वेळेस तेव्हा आपण बघितलं. आणि हे हेमंत त्यांचं काहीतरी फेस्टिवल आहे म्हणून हे हा अख्खा महिना लावतात म्हणे. तू म्हटलं होता तो मम्मीने सांगितलं कसं आहे. तिकडचे सगळे मूर्ती असेच आहेत आई. डोनेशन मागायला आलं.
ही लेन तर मला ते कंडोलिम बीचचा एरियावाला वाटतं ते वाईब्स. स्काय किती प्रिटी आहे बघ, स्काय कलर व्हेरी नाईस ना. ते काय तिकडे जायचं का? किधर केका डान्स मला वाटत नाही. किती जास्त क्यूट पेंटिंग्स आहेत इथे, अमेझिंग. वाव. सो वायब्रंट. येस. किधर संपला. तर उबुद मार्केटमध्ये आम्ही थोडीशी शॉपिंग केली आहे, म्हणजे बॅग्स आणि मोस्टली नातेवाईकांसाठी थोडं घेतलं झालं. आणि आता थोडं करन्सी एक्सचेंज करून इथं केजाक डान्स बघायला जाणार आहे आम्ही. Ferrero Rocher Gelato. ते सीतामाई आहे. हे रावणची एंट्री दाखवले. अंगठी दाखवली बघ, नाही का नाही सीतामाई आला. ते केसातलं काय देते का त्यांना? Oh God. गरुड. ओ भाई, कसा का चाललाय तो? तर मंडळी आम्ही आता तिथं ते फायर डान्स हे बघितलं. फ्रँकली एवढं काही खास नव्हतं. इनफॅक्ट खूप स्टार्टिंगला थोडं वेगळं वाटलं, नंतर मग बोर झालं. मग एंडला थोडंसं त्यांचं फायरवर्कवालं 5-10 मिनटं होते, ते थोडं चांगलं वाटलं, म्हणजे ओके होतं. बट ओव्हरऑल तुम्ही स्किप केलं तरी चालेल. मग थोडंसं मिनीमार्टमध्ये थोडं सामान घ्यायचं होतं, ते घेतलं. मग आमचं ठरलं की चला रूममध्ये जरा निवांत गाणी बिणी लावून मोठ्याने हे जेवण करूया, किंवा मग इथे म्हणजे हॉटेलमध्ये चालू, मग इथे जेवण करून जरा पूलमध्ये बहुतेक जाऊ की नाही, आय डोंट नो. किडे बिडे नसतील तर मग जाईन, नाही तर मग आज जरा आरामच करणार. कारण की उद्या आमचं ATV राईड आहे, रिव्हर राफ्टिंग, प्लस अजून बघू काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायचं आहे. सो टुमॉरो वी नीड फुल एनर्जी. सो टुडे थोडं ओके. आता बघू चला, हे लोकांचं कितीपर्यंत जेवण मला नाही माहिती.